प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे। ही योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत। केंद्राच्या या योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधीचाही हप्ता त्याचवेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलाय, पण या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही। योजनेची कागदपत्रे अपुरी असल्यानं पंतप्रधान किसान सन्मान योजनेपासून अनेक शेतकरी अपात्र ठरले आहेत। ई-केवायसी प्रमाणीकरण नसणं, बँक खात्याशी आधार लिंक नसणं किंवा बँक खाती आधार सीडिंग नसणं अशा त्रुटी असल्यानं सुमारे 20,798 शेतकरी लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे कृषी विभागानं आता 13 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20,798 लाभार्थी हे विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत। यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे प्रलंबित आहे, त्याचबरोबर आधार सीडिंग करणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची नवीन नोंदणीला अप्रुव्हल मिळणे आणि शेतकऱ्यांची भूमी अभिलेख अद्ययावत करणे, या कारणामुळे जवळजवळ 20,000 लाभार्थी प्रलंबित आहेत। तर या सर्व शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळावा या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे। या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करायची राहिली असेल अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार लिंक आणि बँक खाते सुरू आहे का याची खात्री करून घ्यावी। जरी PM किसान योजनेचा एखादा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नसेल तरी ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांना हे पैसे पुढच्या हप्त्यावेळी किंवा त्याआधी वितरित करण्यात येतात। त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याचं कारण नाही, असं कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय।